दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुरुड जंजिरा नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना संदीप पाटील निवडणूक रिंगणात उतरल्यात. शिवसेनेकडून कल्पना पाटील यांच्या रूपानं सर्व परिचित शिक्षित व तगडा चेहरा रणांगणात उतरवल्यानं शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारलाय, तर विरोधकांपुढे तगडं आव्हान उभं ठाकलंय. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क, जनमानसांच्या प्रश्न व समस्यांची जाणीव, विकासाचं विजन असल्यानं कल्पना पाटील या निवडणुकीत बाजी मारतील असा विश्वास जनतेतून व्यक्त होतोय. या नगर परिषद निवडणुकीत खासदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदा शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शेकाप यांमध्ये अटीतटीची व चुरसपूर्ण तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुरुड जंजिराच्या विकासासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून आजवर 350 करोड रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानं नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला जनता झुकतं माप देईल असा विश्वास कल्पना पाटील यांनी व्यक्त केलाय. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडला अधिक स्वच्छ, सुंदर व समृद्ध करण्याचा मानस कल्पना पाटील यांनी व्यक्त केलाय. जनता विकासाला मत देऊन मला 100% विजयी करेल असा विश्वास कल्पना संदीप पाटील यांनी व्यक्त केलाय. आज माझ्या हातात एवढं मोठं पद दिलेलं आहे किंवा मला एक नगराध्यक्ष म्हणून मला स्वीकारलेलं आहे, तर त्या माध्यमातून ज्या काही उणीवा राहिलेल्या असतील त्या मी भरून काढणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून म्हटलं तर टुरिझम सेंटर मुरुड आहे आणि त्याच्यावरच जास्त माझा फोकस असेल की अजून टुरिझम कसं वाढेल, की पर्यटक जास्तीत जास्त इकडे कसे येतील, मग ते पर्यटक येण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील. तर मग स्पोर्ट्स असतील, वॉटर स्पोर्ट्स असतील, पॅरासेलिंग असेल, बॅक वॉटर असेल, बुशी डॅम टाईप स्टेप करून त्याच्यासाठी जो पर्यटक आकर्षित करतो आपण तो असेल, म्हणजे पावसाळी पर्यटक कसा येईल याचं नियोजन असेल. अशा विविध संकल्पना ह्या माझ्या पर्यटनाच्या माध्यमातून आहेतच. तसंच 1 डिसेंबरला महोत्सव होतो, पर्यटन महोत्सव होतो 4 दिवसाचा. त्याच्यातून सुद्धा आम्ही विविध एक कला सादर करत असतो. तिथेही आम्हाला लाखो पब्लिक येत असतात, तिथून आम्हाला रोजगार निर्मितीला वाव आहे. आज मी लोकांसमोर जाते ती केवळ झालेली विकास कामं घेऊनच. जवळजवळ आज 2 वर्षात 3.5 करोड रुपये, आमच्या 350 करोड रुपये मुरुडसाठी निधी आलेला आहे आणि त्याच्यामुळे मी ठोस अगदी विकास कामं घेऊनच जनतेसमोर जाते. मी सर्वात मोठं म्हणजे 7 करोडचं एक आंबेडकर भवन झालेलं आहे. 200 ते 250 लोकसंख्या ज्यांची आहे अशा या लोकांसाठी त्यांनी 7 करोड रुपये निधी देऊन एक आंबेडकर भवन झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक समाजाला, म्हणजे आमच्या इकडे खूप सारे समाज आहेत, त्या प्रत्येक समाजाला समाज मंदिरं दिलेली आहेत. मंदिरं आहेत त्यांचं सुशोभीकरणासाठी किंवा रिडेव्हलपिंगसाठी निधी आम्हाला दिलेला आहे. आज आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करणं याच्यासाठी फंड्स आलेले आहेत किंवा गेलेले आहेत. रस्ते तर गल्ली बोळात रस्ता झालेला आहे म्हणून तिथे रस्ता. आज खूप सारी कामं महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून इकडे झालेली आहेत आणि जो काही निधी आलेला आहे किंवा येतोय तो आम्ही त्याचा पुरेपूर फायदा करून घेतोय. आज 22 करोड रुपये ह्या 2-4 दिवसापूर्वी आलेले आहेत की एक आनंद दिघे साहेबांचं स्मारक बांधायचं आहे आणि ते आता काम चालू होईलच. तसंच गारंबे आहे आमच्याकडे, 100% बिस्लरी पाण्याचं स्रोत. तर ते पाणी सध्या आम्ही बंद केलं होतं आणि डॅमचं पाणी लोकांना पाजत होतो, परंतु ते पाणी आज आम्ही लोकांच्या घराघरात पोचण्यासाठी पाईपलाईनचं काम सुरू केलेलं आहे आणि ते पाणी पण आम्ही बिस्लरी वॉटर जे 100% नैसर्गिक आहे ते आम्ही लोकांच्या घराघरात पोचवणार आहोत. आज पावसाळी काही गोष्टी होतात, पावसाने घरांच्यात लोकांच्या पाणी शिरणं वगैरे, तर त्याच्यासाठी सुद्धा बंधारे बांधणे किंवा स्लॅब ड्रेनेज, पाणी साचत असेल तर त्याचा निचरा करण्यासाठी स्लॅब ड्रेनेज वगैरे करणं, ह्या उपाययोजना तर होणारच आहेत त्याच्यामधून. तसंच पत्रकार भवन बनेल, ज्येष्ठ नागरिक भवन करायचं आहे. आज भटके कुत्रे जिकडे तिकडे फिरत असतात त्यांचा बंदोबस्त करण्याची काहीतरी उपाययोजना होईल. गुरं फिरत असतात, लोकांना त्याचा खूप सारा त्रास होत असतो, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोशाळेचं आयोजन करू आम्ही. अशा माझ्या विविध संकल्पना आहेतच आणि त्या मी सत्यात उतरवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. आता पर्यटनाच्या माध्यमात म्हटलं तर पर्यटकांना व्यवसाय देणं म्हणजे एक तर व्यवस्थित खाणं पुरवणं म्हणजे हॉटेल्स. तर मुरुडमध्ये आता बरेच आमचे हॉटेल्स आहेत, म्हणजे फास्ट फूडचे स्टॉल वगैरे खूप सारे आहेत. परंतु नगरपालिकेची जिकडे जागा असेल तर तिथे असे गाळे किंवा
सुसज्ज हॉटेल वगैरे बांधून लोकांची कशी सोय होईल याकडे माझं जास्त कल असेल, की जेणेकरून नगरपालिकेचं पण उत्पन्न वाढलं पाहिजे. आपण हे करायचं ते करायचं म्हणून नगरपालिकेचं उत्पन्न नसेल तर काही गोष्टींना आळा पण बसतो ना. मग तेही आम्हाला वाढवणं गरजेचं आहे. तर त्याला वाढवण्याचा चान्स काय आहे, तर मग आपण अशा काहीतरी उपाययोजना करायच्या की जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्नसुद्धा कसं आहे, शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे आमचं मुरुड शहर आहे. त्यांनी इकडे एक पद्मदुर्ग किल्ला बांधलेला आहे. तो अपुऱ्या अर्ध्या ह्याच्यामध्ये राहिलेला आहे. त्यांचं स्वप्न ते अर्धं राहिलेलं आहे. तर आम्हाला ज्या वेळेला एक मंत्रिमंडळात विषय झाला की अरबी समुद्रामध्ये एक शिवरायांचा पुतळा बनवायचा, पण ते काहीतरी डिस्प्यूट, मग आमच्याकडे ज्या वेळेला फेस्टिवल झालं त्यावेळेला तटकरे साहेब आले होते खासदार म्हणून. तर त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की तिथे तो जो पुतळा आहे तो अरबी समुद्रातच हवा असेल तर आमच्याकडे कासा किल्ल्यामध्ये तो तुम्ही दिलात तर आम्हाला बरं पडेल, की त्याच्या एकंदर काय होईल की टुरिझम पण वाढेल, आमचं टुरिस्ट ते बघण्यासाठी येतील. आणि फ्लोटिंग जेटीसाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं. ते तसं काय अजून फारसं त्याला म्हणजे गती आलेली नाही आहे त्या कामाला, पण 2 वर्षापूर्वी मी ते निवेदन साहेबांकडे दिलं होतं. फ्लोटिंग जेटी तिकडे नाही आहे, ती जेटी व्हावी की जेणेकरून तिथे पर्यटक त्या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि लोकांना त्या माध्यमातून सुद्धा व्यवसाय निर्मिती होऊ शकेल. आता वाहतूक कोंडीसाठी पार्किंगचा विषय असेल, P1 P2 हे तर करणं गरजेचंच आहे. आज प्रत्येकाच्या घरात 2-4 तरी गाड्या आहेतच, मोटरसायकल असतील, 4 व्हीलर असतील, आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये होतो त्रास. मग त्यासाठी आम्ही काय करतो की P1 P2 एका दिवशी इकडे लावा, सगळ्यांनी काय असतील गाड्या त्या दुसऱ्या दिवशी तिकडे लावा. म्हणजे ह्या आमची उपाययोजना आमच्या त्या केलेल्या आहेतच, पण अजून त्याच्यात काही सुधारणा कराव्या लागल्या तर मी ते नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या सुधारणा 100% करणार आहे. आता जर का एक ATM आपल्याकडे म्हणूया आपण, जर का ATM आपल्याकडे आहे तर जनतेने त्याच्याकडे पाठ का फिरवावी? प्रत्येक समस्या आम्ही जनतेच्या सोडवलेल्या. आज म्हटलं तर आम्हाला इकडे हे पाहिजे की आम्ही दिलंच जनतेसाठी. कुठेही आम्ही कमी नाही झालो. शेठच्या माध्यमातूनच शेठ लगेच देतात. आम्ही फक्त सांगायचं की शेठ आपल्याला हे करायचं आहे, की महेंद्र शेठने लगेच ठीक आहे जा तुम्हाला काय बघा कसं, तो निधी ते लगेच अवेलेबल करून देतात. आणि जर का आपण जनतेच्या घराघरात शिरलो आहे तर त्यांनी आम्हाला निवडून देणं गरजेचंच आहे असं मला तरी वाटते. की विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. यापुढे जरी पण काय कुठे छोटी मोठी कामं राहिली असतील तर ती आम्ही करणारच आहोत ना शेठच्या माध्यमातून. आणि तो विचार करून तरी जनतेने आम्हाला निवडून दिलं पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागडू. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.